पण थेट जाऊया आपण न्यूजरूम मध्ये। शुभम आपल्या सहकारी नीलम जगताप सापळे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नीलम, तुमच्याकडे कोणकोणत्या ठिकाणाचा आता अपडेट येत आहे? जी आपण पाहतो या ठिकाणी सिंधुदुर्ग वेंगुर्ला मध्ये भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार राजन गिरप या ठिकाणी विजय झाल्याची माहिती आहे। त्याचप्रमाणे मालेगाव नगरपंचायत निवडणूक या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश खुरसडे हे सुद्धा या ठिकाणी शिंदेचे शिवसेनेतले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी विजय झाल्याची माहिती आहे। तर दुधनी नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाची या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते। तर जवळपास आपण पाहिलं तर भाजपाचे या ठिकाणी वर्चस्व अनेक ठिकाणी पाहायला मिळते। भाजपाचे अनेक उमेदवार या ठिकाणी विजय आणि आघाडीवर या ठिकाणी पाहायला मिळतात। तर धाराशिवमध्ये सर्वच नगरपालिकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार या ठिकाणी पिछाडीवर आहेत। लाघवी म्हणजे नीलम, आपण जर पाहिलं तर परळी वैजनाथचा जो काही निकाल समोर येताना दिसतोय, आताच ही बातमी समोर आलेली आहे, त्यानुसार मात्र पद्मश्री धर्माधिकारी हे मात्र 13,413 मतांनी आघाडी घेताना दिसत आहेत। संध्या देशमुख या 6,484 मतांनी आघाडीवर, तर घड्याळ या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर या सगळ्या विषयी खरं तर बोलण्याकरता आपल्या संवेद राजू वाघमारेजी देखील जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। पक्षनिहाय आपण जर पाहिलं तर शिंदेची शिवसेना 53 जागांवर आघाडी घेताना दिसतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।